नमस्कार. आज आपण करतो आहे मेथी आंबा. हा आता सीझन संपत आलेला आहे, तर लवकरात लवकर करून घ्या. हे मी 1.5 किलो कैरी आणलेली आहे. या कैरीला छान स्वच्छ धुवून पुसून याचे साल काढून घ्यायचं. बघा, साल काढून घेतले. मग याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या. खूप मोठ्याही नाही आणि खूप छोट्याही नाही. हा तोतापुरी कैरी होती. तर आपल्याला 2 हवे आहे. गूळ आणि साखर कमी घेणार आहोत आपण आणि गूळ जास्त घेणार आहोत. यात तुम्हाला जर साखर टाकायची नसेल तर नाही टाकली तरी चालेल. इथे तेल मी तापत ठेवलेलं आहे. शेंगदाणा तेल असेल तर फारच उत्तम. यात आपण टाकणार मेथी दाणे, अर्धा चमचा मेथी दाणे. थोडे रंग बदल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. गॅस खूप मीडियम लो फ्लेमवरच ठेवायची. खूप मोठी करायची नाही, नाहीतर मेथी दाणे जळून जातील. त्यानंतर 1 चम्मच मोहरी आणि 1 चम्मच जिरं टाकणार आहोत. मोहरी छान तडतडली आणि जिरं छान फुटलं की आपण यात आपल्या केलेल्या फोडी घालणार आहोत आणि या फोडी छान परतून घ्यायच्या आहेत. आता आंब्याचा सीझन बहुतेक संपतच आलेला आहे, पण आमच्याकडे अजून मिळत आहे कैरी. थोडी महाग आहे, पण ठीक आहे. आपण फ्रीजमध्ये त्याला स्टोअर करू शकतो. यात मी आता 1.5 चमचा लाल तिखट टाकणार आहे. अर्धा चमचा हळद टाकणार आहे. तिखट तुम्हाला कसं तिखट हवं आहे तसं टाकू शकता. जर खूप तिखट खात नसाल तर कमी टाकलं तरी चालेल. आणि याला छान एक जीव करून घ्यायचं. पूर्ण फोडींना ते तिखट आणि हळद लागायला हवं. याच्यामध्ये मी मीठ घालते. मीठ पण तुमच्या चवीनुसार तुम्हाला घालायचं. चवीनुसार घालूया. आणि याच्यात अर्धा चमचा काळं मीठ घालायचं. काळ्या मिठाने याला छान चटपटीत अशी चव येते. या कैरीप्रमाणेच आपण यामध्ये थोडंसं, अगदी अर्धा ग्लासपेक्षाही थोडंसं कमी पाणी घालणार आहे आणि हे आपण वाफवून घ्यायचं आहे. कैरीच्या फोडी शिजेपर्यंत आपण याला वाफवून ठेवणार आहोत. आता एकदा चेक करूया कैरी नरम पडली आहे का. नरम जर असेल तर कैरी शिजली नाही तर मग पुन्हा आपण त्याला एकदा फिरवून झाकण लावून 5 मिनटं पुन्हा वाफवणार आहोत. 5 मिनटं झाले आहे. पुन्हा एकदा बघूया. कैरी छान नरम झाली आहे, छान शिजली आहे. आता आपल्याला यामध्ये साखर आणि गूळ घेतला होता. 1 वाटी गूळ आणि 1/4 वाटी आपण साखर घेतली होती ते टाकणार आहोत. जर साखर नाही घालायची असेल तुम्हाला तर नाही घातली तरी चालेल. गूळच घातला तरी चालेल. हे छान एकजीव करून घेऊया. बघा कैरी किती छान शिजली आहे. आता याला आपण पुन्हा 10 मिनटं शिजवून घेणार आहोत. झाकण लावून याला मी 10 मिनटं शिजवून घेतली. 10 मिनटं झालेले आहे. बघा किती छान पाक झाला आहे. पाणी झालं आहे गुळाचं. थोडं पाणी आपण आटवून घेऊया. थोडं पाणी की आपला मेथांबा हा तयार आहे. असा होतोय आपला मेथांबा. जर करून घ्यायचं असेल तर छान चटपटीत असा मेथांबा करून घ्या. जर तुमच्या इथे कैरी मिळत असेल